गॉड स्टोरीज 03 या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी सांगणार आहे गणेशाचे हत्यांचे मस्तक का. आपण नित्य पाहतो की गणपतीचे संपूर्ण शरीर नराकृती असून मस्तक मात्र हत्यांचे आहे. हे वैचित्र आहे का. गणपती हे विघ्नहर्ता दैवत आहे व आपल्या कार्यातील विघ्नांचे उच्चाटन व्हावे म्हणून सर्वारंभी त्यांचे पूजन करण्याचा प्रघात आहे. निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वोच्च बुद्धी ज्ञानाचा प्रकाश पाडणारा तूच आहेस अशा मार्मिक शब्दात श्री ज्ञानेश गणेशाचे वर्णन करतात. देवा तुझी गणेशू सकलमती प्रकाशू. अर्थात बुद्धी ज्ञानयुक्त असेल तरच विघ्नाचा नाश होईल. केवळ पूजन व आरती केल्याने विघ्न नाश होतो असे नसून विघ्ननाशार्थ त्या दैवतांच्या गुणांच्या साधकाने स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ गणपतीला हत्यांचे शिर का, तर हे पहा. साधका, तुला जर आपले संपूर्ण कार्य निर्विघ्न पार पाडावे असे वाटत असेल तर कोणालाही प्राण्यांशी टक्कर घेण्याचा, डोके खपवणे, वादावाद करणे स्वभाव सोडून दे. मग ते केवढाही धष्टपुष्ट शरीराने युक्त असू दे. हा उपदेश केवळ हत्यांच्या मस्तकापासून घेता येतो. हे विदित आहे की सर्वच प्राण्यांचे मर्मस्थान अंडकोश आहे. दोन मल्ल आपसात लढतात. कोंबडा, बैल, रेडा यांची टक्कर आपण पाहिली असेल. एडक्यांची टक्कर प्रसिद्ध आहे. रक्तबंबाळ झाले तरी माघार न घेणारे प्राणी पण अंडकोशावर थोडासा आघात पोचतात, व्यवस्थित होतात. हा प्रयोग मनुष्याने करून पाहावा म्हणजे पटेल. प्रकृतीने सर्व प्राण्यांचे अंडकोश खाली दिले आहेत पण तेच हत्यांच्या मस्तकावर आहेत. प्रमेय, प्रवाल, सुप्रभ, द्वैताद्वैततेची निकुंभ, सरिसे एकवटत इव मस्तकावरी ज्ञा. एवढा प्रचंड गजराज पण महावताने त्यांच्या गंडस्थालावर अंकुशाने किंचित प्रहार करताच विवश होतो. ऐरावत रत्न थोर तैसी अंकुशाचा मार तू. आता जसे हत्यांचे मर्मस्थल मस्तक आहे तसे मनुष्याचे मर्मस्थल मस्तकच आहे. म्हणून विनाकारण विवाद व भांडण यांसारख्या कार्यामध्ये डोकं खुपवू नका, म्हणजे तुमच्या जीवनात विघ्न येणार नाहीत. ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.